वेलकम वेलकम आइए. चलो. तर मित्रांनो आम्ही आलो दर्शन करून. अन्नछत्रमध्ये आम्ही मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ पण घेतलेला आहे आणि आता आपण निघतो आहोत. तर आपण आता निघत आहोत तुळजापूरला. तर मंडळी ही गाडी मागे उभी आहे. ह्या गाडीतून आपण परत तुळजापूरला निघणार आहोत आणि आमची मंडळी तिकडे काय करत आहेत. चला चला तुळजापूरला चला. चला तर मित्रांनो भेटूया तुळजापूरला. अरे तर मित्रांनो उतरलं आम्ही. 2 तासाचा कमर थोडासा ट्रॅव्हल करून म्हणजे गाडीत बसून कमर तुटली आम्ही. तर इथं फायनली पोचलो आहे आपण आणि इथे समोर पार्किंगचा एरिया आहे आणि ह्या गल्लीमधून आता ह्यात ऑस्कर मिसळ आहे. तिथून गल्लीमध्ये आपलं आत जायचं आहे. मग आता तुळजापूरला आपण तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे. चला. मित्रांनो आता इथं आलो आहोत आम्ही आणि इकडं आता आरतीचं ताडवरी घेऊन आणि समोर दिसतंय हा प्रवेशद्वार आहे आणि इथूनच आपलं एंट्री करायची. तर मागच्या वेळा आम्ही तिथून आलो त्या साईडने आणि आता ह्या रोडने आलो आहे समोरच्या. तर रस्ता इथं आमच्या पादत्राणी इथे टाकूया. चलो बाजूटो भाई तुम लोग बाजूटो हो गया तो बाजूटो तुम म्हटलं पादत्राणी डाला नाही. चला पादत्राणी गेली जमा. खाली ठेव खाली. मित्रांनो आता आपण आलो इथे आतमध्ये एंट्री केली आणि हा प्रवेशद्वारला जे तो एंट्री करतात ही साईडची शिडी आहे. त्या शिडीवरनं पहिलं आत येतं आणि इथून आपलं येतं. इथे आपला गोमुखातून पाणी भरतं आणि तिथे हात पाय धुवून मग आपण पुढे नंतर मंदिरात एंट्री करतो. तिथे समोर दिसते तुम्हाला ती एंट्री. चला तर मित्रांनो इथलं गोमुख आहे आणि गोमुखाचं पाणी येतं आणि समोर जेव्हा पिंडी आहे तर त्या पिंडीवरती आपल्याला पाणी सोडायचं. ओम नमः शिवाय. चला चला तुम्हाला पुढे बाहेर बाहेर बॉटल आहे. तिला उचलून घ्यायला लागेल. पाणी घ्या हातपाय धुवा डोक्यावर शिंपडा मग त्याच्यावरती पिंडी होती सोडा. बरं थांबा सगळे लाईनमध्ये जाणार सगळे जाणार साईडने जा पुढे जायचं. तर मित्रांनो इथून आता आपण आलो दर्शनाला आणि लोक कसे पळत आहेत बाबा. देव भेटणार नाही असं वाटतंय. नंबर पुढे लावण्यासाठी पुढे पळापळ करतो आणि त्या झिगझॅग लाईनमधून आपण पुढे यायचं. तर पुढे तर झिगझॅग लाईन दिसते बघा. तर मित्रांनो दर्शन करून बाहेर पडलं आणि आता बाकी बाहेरचे दर्शन आहेत ते करूया. चला इथे आहे आपल्या देवी दर्शन. चला 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 चला. तर मित्रांनो आपली मंडळी सगळी इकडे आहेत आणि तुळजाभवानीचं आपलं दर्शन झालेलं आहे. मागे मंदिराचा कळस दिसतोय आणि भरपूर असे आपले इथे पब्लिक भक्तगण ऑड डेला झालेले आहेत आणि एवढी गर्दी नाही आहे जशी गर्दी रविवारी वगैरे असायची. पण दर्शन ठीक झालं ओके. पण ते धक्का मारण्याची लालबागची सवय आपली जशी तशी इथे सगळीकडे तशी इथे झालेली आहे आपल्याकडे.
पण ठीक आहे चल मग थोडंसं बघून म्हणजे आपल्याला मूर्ती व्यवस्थित बघायला मिळाली आहे तुळजाभवानीची. आणि धर्म जे बोलता आपण दर्शन होतं धर्मदर्शन त्याच्यानंतर आम्ही गेलो. कसं वाटलं? कैसा लगा? खूप छान वाटलं. खूप बरेच वर्षांनी बाद एवढा प्रवास 2 तासाचा प्रवास करून ते एकदम थकवा गेला थकवा गेला. आणि आता प्रवास करायचा आपल्याला. आईला बघितल्याबरोबर एकदम थकवा निघून गेला. कसं वाटलं दर्शन? मस्त दर्शन झालं. पहिल्यांदाच आले मी, पण व्यवस्थित दर्शन झालं. मन तृप्त झालं. आम्ही चाललोय परत. अरे तुम्ही परत दररोज येतात, मग माझ्या कॅमेरामध्ये पहिल्यांदा आलात. छान झालं. संपला विषय. आम्ही हे आमचे आयोजक आहेत. आयोजकांकडनं काय क्रिया. कसं वाटलं तुम्हाला आयोजक? दर्शन घेऊन खूपच छान वाटलं. इथे येऊन मस्त वाटते. धन्यवाद. ह्या आयोजकाचे सगळ्यांचे आम्ही सगळ्यांकडनं आभारी आहे. हा आमचा आयोजक आहे. चहा पाण्यापासून सगळी सोय, आमची झोपण्यापर्यंत सगळी सोय केलेली आहे आम्हाला. तर आता मित्रांकडून निघूया. आता पुढे जाऊ आता घरी. आणि आता हे तुळजाभवानीचं दर्शन झालं. आता बाहेर जाऊ, आम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा. मग आम्ही डायरेक्ट रूमवरती निघू. चला. आणि इथे मंडळी आलेली येस. तर मंडळी आता आम्ही घेतोय प्रदक्षिणा. हे बघा. हो तुम्ही का बोलत नाही? तुम्ही कसं वाटलं तुम्हाला? तुमचं दर्शन कसं आलं? अरे चांगलं दर्शन झालं. आणि तुळजाभवानीचं दर्शन हे महत्त्वाचं होतं. आज खूप वर्षाने प्रयत्न झाला होता, पण आज फायनल आलो, पोचलो आणि एकदम मजा आली. खरं मस्त वाटलं. आणि मस्त झालं दर्शन. 2 तासाचा प्रवास जर करून आलो ना तर थकवा आमचा निघून गेला. 2 तासा प्रवास येऊन काय वाटलं नाही. येस येस. ते आल्यावर छान वाटलं. इकडचं वातावरण बघून हां. आणि इथून लवकर जावं असं वाटत नाही. नाही जावं, पाय हलत नाही. हां ॲक्च्युली. तर आता आम्ही प्रदक्षिणा घेतो आहे. आणि तुळजाभवानीचं दर्शन जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी बोलतो आपण त्यांना, तर ती सगळ्यांचीच आहे म्हणा. पुन्हा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तर तिथे आपण आता दर्शन घेतलेलं आहे. सुंदर झालेलं आहे. आणि आता एक प्रदक्षिणा मारून आम्ही बाहेर पडू. आणि हे बघा आमची ए प्रदक्षिणा मारताना बघा. ए बरी बरी. इकडे वरती काय आहे? तुमचं कसं झालं दर्शन? हो खूप सुंदर झालं दर्शन. छान वाटलं. या मला आनंद वाटला. मजा आली. एकदम मजा झाली. प्रवासातला शेण सगळा नाहीसा. हो थकवा पूर्ण नाही चाललेला आहे. तर मित्र इथं वासुदेव दिसते तुम्हाला. वासुदेवचे आपले वासुदेव दिसतात. वासुदेव. तो एक्झिट नाही, पुढचा एक्झिट. गेटच्या समोर तो तिकडे जिथे पाणी पडलं त्याच्या आधीचा एक्झिट. 30 रुपये. तर मित्रांनो आता आपण लाडू देतो आहे. आणि 30 रुपये प्रति लाडू आहे नग. तर इकडनं आपण प्रसाद पण घेऊया. आपल्या मित्रांना पण द्यायचं आहे, आपल्या ऑफिसात द्यायचं आहे आणि आमच्या सासूबाईंना. चला. आणि घरातली मंडळी आहेत त्यांनाही आपण द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण लाडू प्रसाद घेऊया इकडं. गेला पाहिजे ना. तीर्थकुंड. तर आता आपण जाऊन निघूया इथे. तर मित्रांनो तुम्ही पण या तीर्थकुंडामध्ये सांभाळून जावं लागेल. चला. तर मस्त तीर्थकुंडामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. तीर्थकुंडाचं मागच्या वेळेला झालं नव्हतं, यावर्षी झालेलं आहे. भारी वाटलं. तर बघा इथे आता मग बांगड्या देतोय. आणि वैष्णूने तर बांगड्या मागवल्या. हा वैशी छोटमध्ये आली तू. दाखवतो तुला थांब. हे बघा वैशू. बघा वैशू. हाय.
हां तर हे आता हिने आम्हाला सांगितलं बांगड्या आणि या ताईंकडे आम्ही बांगड्या घेतो. तर ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी घेतल्या तुझ्या बांगड्या. ठीक आहे चला. ओके तर मित्रांनो आता आपण तुळजापूरवरून इथे डायरेक्ट आलो आहे आणि इथे समोर दिसतं आपलं बाळाप्पा मठ जे आपलं सकाळी राहिलेलं होतं. मी नव्हतो आलेलो इथे आणि इथे आपण आता ह्या बाळाप्पा मठामध्ये आलो आहे. तर इथे आपला पादुका काढून टाकूया. पादुका काढून टाकूया. पादुका काढून इथे बाळाप्पा मठात जायचं आहे. पायात थोडं पण घ्या. हां त्याच्यावरती इथे पाय आहेत ना स्वामींचे. अच्छा इथं दिसतात का ते? ते सकाळी दिसत होते आता नाही दिसत. आता काळोख पेटत हेच म्हणून ते चौकोन काढलेले आहेत. इकडे स्वामींचे पाय. तर मित्रांनो हे चौकोन दिसत आहेत बाळाप्पा मठामध्ये. तर इथे स्वामींचे पाय आहेत असे हे पण ते क्लिअर कळत नाही आहे. हां इथे वाटतं आहे सर. ते जे पेंट केलेत ना पेंट केलेत पांढरे पेंट केलेत ना त्याला. खूप लांब असतील हे असेल का असं? ते खूप मोठे होते. हे पांढरे हे केलेले ना यात दिसतोय का? तर इथे बऱ्याच ठिकाणी असेच चौकट आहेत जिथे स्वामींचे पायाचे ठसे आहेत असं बोलतात. मात्र ते व्यवस्थित दिसत नाही. कळतं इथे? हां हां तर मित्रांनो बरेच ठिकाणी तुम्हाला दिसतात चौकोन दिसत आहेत आणि तिथे सगळे स्वामींचे पाय आहेत आणि त्याच्यावरती पाय देत नाहीत सगळे पब्लिक. जेव्हा भाविक येतात तेव्हा पाय देऊन चालत नाहीत. आपण पाय करूया. श्री स्वामी श्री स्वामी. स्वामी तर इथं मित्रांनो दिसतंय इथे स्वामींचे पाय दिसतात आणि इथे आपला स्वामींचा पाय दिसतो. हा इथे तसा इव्हन इथे ये तसंच. इथे हे आहे ना बोला तू ह्या बाळाप्पांच्या मठात हे आहे ना गोशाळा गौशाळा. इथे हे राम मंदिर आहे. राम मंदिर. जे स्वामींनी बांधले. अच्छा कुठे गे सगळे? 2 मिनिटं जाऊन वॉशरूम हे इथे ठेवतो इथे. तिथे असेल वरच्या साईडला. हां येतो मी. मी हात धुते. तर मित्रांनो इथे दिसतंय तुम्हाला गोशाळा आणि हे आहे बाळाप्पांचं मठ आहे आणि या बाळाप्पांच्या मठात इथे गोशाळा दिसते आपल्याला आणि इथे आहे श्रीराम मंदिर. इथे राम मंदिर आहे. जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. तर असं हे मंदिर आहे इथे आणि इथे आल्यावरती ना मित्रांनो हे जे चौकट वगैरे बघून ना इथे स्वामी असल्याचा भास वगैरे होतो आणि आपल्या इथे पण मार्क केले दिसतात. तर ह्या मार्कमध्ये बोलतात की स्वामींचे पायाचे ठसे आहेत ते आता क्लिअर नाही दिसत आहेत पण दिवसा चांगल्या लोकांना क्लिअर दिसलेले आहेत इवन इथे सुद्धा. तर इथे आता अन्नछत्र आहे. अन्नछत्रामध्ये सगळे जेवायला चालले आहेत. तर इथं अन्नछत्रामध्ये आपण जरा जेवून झालेलं आहे आणि आमची मंडळी इथे मस्तपैकी रिलॅक्स झाले सगळे मठात
मठामध्ये बसलेले आहेत. हा सुंदर आणि मस्त नक्षत्रामध्ये जेवण छान होतं. प्रसाद होता तो खूप खूप मस्त होता, साधा आणि एकदम सरळ मस्त, प्रश्नच नव्हता. तर आम्ही सगळ्यांनी आता नक्षत्रामध्येच महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. संध्याकाळ झाली आहे, दिवसभर आम्ही ट्रॅव्हलच करतो आहे आणि ट्रॅव्हल करून आता पोचलेलो आहे आम्ही इकडे बाळाप्पाच्या मठात. बाळाप्पाच्या मठात काल आम्ही दुपारी हे लोक आलेले पण मी नव्हतो आलेलो, तर त्या कारणाने मी इथे म्हणजे दुसऱ्यांनी प्लॅन केला की इकडेच जाऊया म्हणजे बाळाप्पा मठ मला पण बघायला मिळेल. तर आम्ही इथे आलो. त्या बाळाप्पा मठात गोशाळा पण आहे आणि बाळाप्पा मठात त्या चौकट केलेलं आहे, तिकडे स्वामींचे पायाचे ठसे आहेत, तिथे स्वामींचे चरण पडलेले, तर ती जागा पण तिथे तुम्हाला बघायला मिळते. भारी वाटलं इथून एक थोडी पॉझिटिव्हिटी अशी फील होते आल्यावरती. छान गेला, सुंदर, म्हणजे आमचं एक दर्शन चांगलं झालं. ओव्हरऑल दर्शन म्हणजे पूर्ण सगळं मस्त झालं. जास्त गर्दी नाही मिळाली आम्हाला आणि फटाफट असं झालं की असं की जास्त वेळ थांबावं लागलं लाईनमध्ये, तेही नाही आलं. सुंदर. आणि तुळजाभवानीचं दर्शन म्हणजे ते मन भरून पाहता पण आहे आधी बऱ्यापैकी, तेही छान दर्शन झालेलं आहे. तर आजचा हा तुळजाभवानीचा आमचा दर्शन आणि हा बाळाप्पा मठ असं होतं. तर छोटासा व्हिडिओ होता, मजा आली सगळेजण बरोबर आणि या फॅमिलीवर तर धूम धमाल केली, गाडीत तेवढा मजा केली, गप्पा मारल्या. तर परत एकदा कधी मला मौका मिळाला ह्या फॅमिलीवर पिकनिकला येऊ. चला, तर इथेच आपण व्हिडिओ संपवतो, मजा घेतो. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगे अक्कलकोटला या, अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्या, बाळाप्पा, चोळप्पा आणि बाकी भरपूर असे स्पॉट्स आहेत. समाधी मठ आहे, तिकडे जाऊन तुम्ही दर्शन घ्या, भारी वाटतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तर बाय बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि आमची मंडळी ही राहायला येणार होता. गॉगल लावतात ते व्यवस्थित. तर आता मित्रांनो आमची गाडी तर लोड होते इथे आणि आता इथून आम्ही निघतोय पंढरपूर. तर मित्रांनो चॅनलवरती स्वागत आहे आणि सकाळ सकाळी तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत. बाकी मंडळी आपली इथे दिसत आहेत. श्रीकांत दादा, श्रीकांत ना बरोबर ना? हां, तर श्रीकांत दादाची गाडी आहे. यांचा नंबर मी डिस्प्लेवरती टाकतो आहे. जर तुम्ही कधी अक्कलकोटला किंवा इथे आला तर तुम्ही यांना कॉल करू शकता. तुम्ही तुळजापूर वगैरे जाऊ शकता, पंढरपूर जाऊ शकता यांच्यावर. आणि आपली मंडळी तयार झालेली आहेत. विठ्ठल विठ्ठल, आज पंढरपूर आहे आपला. तर मित्रांनो आज पंढरपूरला आहे आणि ही सगळी मंडळी आपली तयार झालेली आहे. आणि आमची परी बघा, परी हाय बाय, परी बघा. आणि आपलं मागून येतं हिरो तो बघा, हाय हाय कर, हाय केला आम्हाला ॲटिट्यूड आहे. येत नाही. तर मित्रांनो आजचा दिवस आमचा पंढरपूरचा असेल आणि पंढरपूरची आपली विठ्ठलाची वारी आज इथून निघते आणि भेटू आपण डायरेक्ट पंढरपूरला. मध्ये आजचा पूर्ण दिवस असाच असेल आपल्याला. चला, विठ्ठल विठ्ठल.